नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मध्ये टॉपिक 4.4 द अनसिंकेबल शिप या लेसनचा वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमधून आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। तर क्वेश्चन नंबर 1, फाइंड एनी 6 वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट हॅव सफिक्सेस अंडरलाइन द सफिक्स इन ईच ऑफ देम। आता आपल्याला सफिक्स आणि प्रिफिक्स माहितीच आहे। शब्दाच्या आधी जो प्रत्यय लागतो त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो आणि शब्दानंतर जो प्रत्यय लागतो त्याला आपण सफिक्स असं म्हणतो। तर सफिक्स असलेले आपल्याला लेसन मधले वर्ड लिहायचे आहेत। मग ते वर्ड लिहत असताना फर्स्ट वर्ड बघा, डिरेक्शन, देन स्लोली, त्यानंतर क्विकली, त्यानंतर unfortunately, fifth बघा, unsinkable, and 6 operator. तर अशा पद्धतीने शब्द लक्षात येतील बघा। मग डिरेक्शन हा जो वर्ड आपण लिहिलेला आहे तर तिथे TION, स्लोली मध्ये LY, क्विकली मध्ये LY, अनफॉर्च्युनेटली मध्ये सुद्धा LY, अनसिंकेबल मध्ये एबल आणि ऑपरेटर मध्ये OR। तर अशा पद्धतीने हे जे वर्ड आहेत त्याला आपण सफिक्स असं म्हणतो, जे शब्दानंतर शब्दाला जोडले जातात आणि शब्दाचा अर्थ बदलून जातो। तर हे सफिक्स आहेत, हे लक्षात घ्या। क्वेश्चन नंबर 2, two words may combine to form a new word with a change meaning. Such words are called compound words in English. म्हणजेच जेव्हा दोन वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तिसरा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तेव्हा आपण त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल इथे म्हटले एव्हरी प्लस थिंग, एव्हरीथिंग असा प्रश्न होतो किंवा शब्द तयार होतो। एव्हरी हा एक वेगळा शब्द आहे, थिंग हा एक वेगळा शब्द आहे, परंतु एव्हरीथिंग हा जेव्हा आपण एकत्र शब्द तयार करतो तेव्हा तिसरा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, हे आपल्या लक्षात येतं। तर अशा प्रकारचे अनेक शब्द आपल्याला लेसन मध्ये दिलेले आहेत। त्यापैकी आपण काही शब्द इथे लिहिणार आहोत, 4 ते 5 शब्द। ते शब्द लिहित असताना कोणकोणते शब्द आहेत बघा। फर्स्ट, लाईफ बोट, हा एक वर्ड आहे। दुसरा आहे समथिंग, हा एक वर्ड आहे। सम वेगळा आहे, थिंग वेगळा आहे, एकत्र केल्यानंतर लक्षात येईल की कंपाऊंड वर्ड। लाईफ शब्द वेगळा आहे, बोट, परंतु एकत्र केल्यानंतर तिसरा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्यामुळे तो आपल्याला लिहिता येतो, हे लक्षात घ्या। त्यानंतर एव्हरीवन हा एक शब्द तयार होतो। त्यानंतर आईसबर्ग, लेसन मधले जे शब्द आहेत त्यातला आईसबर्ग हा शब्द तयार होतो। त्यानंतर अनसिंकेबल हा देखील शब्द तयार होईल। आणि आपण अजून एक लिहूयात, मीनव्हाईल। तर अशा प्रकारे हे जे शब्द तयार होतात ते कंपाऊंड वर्ड म्हणून ओळखले जातात। हे जे शब्द आहेत ते कंपाऊंड वर्ड म्हणून ओळखले जातात कारण दोन वेगवेगळे अर्थ असलेले शब्द एकत्र येऊन तिसरा अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो। क्वेश्चन नंबर 2, रीड द टेक्स्ट अँड आन्सर। फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन? टायटॅनिक शब्दाचा अर्थ काय? टायटॅनिक मीन्स ह्यूज, क्वेश्चन नंबर 2, हाऊ मेनी पॅसेंजर्स डिड टायटॅनिक कॅरी? टायटॅनिकने किती प्रवासी वाहून नेले होते? मोर दॅन 2000 passengers. सी, व्हाय वेअर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक प्राऊड? म्हणजेच टायटॅनिकच्या प्रवाशांना का अभिमान होता? बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. डी, व्हाय डिड पीपल कॉल टायटॅनिक अँड अनसिंकेबल शिप? लोक टायटॅनिकला न बुडणारे जहाज का म्हणत? बिकॉज दे थॉट that it could never sink. because they thought that it could never sink.
व्हॉट डीड करपातिया क्रू फाइंड? म्हणजेच करपातियाच्या कर्मचाऱ्यांना काय आढळलं? दे फाउंड अर्जंट मेसेजेस ऑफ द टायटॅनिक आस्किंग फॉर हेल्प. Who was the director of the film based on the Titanic's maiden voyage? James Cameron. James Cameron was the director of the film based on the Titanic's maiden voyage. And last, where did the scientist find Titanic? Where did the scientist find Titanic? The scientist found the ship lying in two pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters. Discuss in groups of 4 and find out. बघा, first, reasons for the sinking of Titanic. Reasons for the sinking of Titanic. त्याची कारण काय होती तर बघा, Captain Smith tried hard to steer the Titanic away from the iceberg, but the side of the ship scratched deep against the mountain of ice. A shower of ice fell on the decks and the iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower decks of the ship, so the Titanic began to sink. B. Effects of the sinking of Titanic. म्हणजेच टायटॅनिक बुडण्याचे परिणाम काय घडले तर बघा, almost all of the people in the water had drowned or died of cold. Then the sinking of the Titanic made people think harder about the safety of passengers on ships. They asked why ships carry such few lifeboats and why they turn off their radios. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. तर अशा प्रकारे द अनसिंकेबल शिप हा जो लेसन आहे त्याचे हे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला बघा अतिशय सोपा असा प्रश्न आहे. रीड अँड फाइंड वर्ड्स रिलेटेड टू सी, अरेंज देम अल्फाबेटिकली. म्हणजे समुद्राशी संबंधित असलेले लेसनमधले जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला शोधायचे आहेत आणि ते शब्द शोधल्यानंतर काय करायचं आहे तर ते शब्द तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जर शब्द लिहिले फर्स्ट शिप, then speed, then sail, then sea. मग याच्यामध्ये आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लावत असताना पहिला वर्ड लिहिणार आहोत सेल. पहिला वर्ड सेल, दुसरा वर्ड सी, तिसरा वर्ड शिप आणि लास्ट वर्ड स्पीड. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत अल्फाबेटिकल ऑर्डर लावणार आहोत. म्हणजे आपण पहिलं लेटर बघितलं तर सगळीकडे सेम आहे. मग जेव्हा पहिलं लेटर सेम असेल तेव्हा आपण दुसरा लेटर पाहतो. इथे तुम्ही बघू शकता AEHP अशा क्रमाने जे लेटर्स आहेत अल्फाबेटिकल ऑर्डरने त्याप्रमाणे आपण या शब्दांचा क्रम लावलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला जितके शब्द मिळतील तितके शब्द घेऊन अल्फाबेटिकल ऑर्डर तयार करायची आहे हे लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.